कोरोनासारख्या HMPV विषाणूची लागण झालेले काही रुग्ण जरी भारतात आढळले असले तरी कोणीही घाबरण्याचं कारण नाही। फक्त गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा असं आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय ठाकूर यांनी केले। कोरोनासारखा HMPV हा नवा व्हायरस प्रामुख्याने 5 वर्षांच्या आतील मुले, वृद्ध, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनी सावधगिरी बाळगायला हवी असा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे। दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील यंत्रणा सज्ज असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। नव्याने येऊ पाहणाऱ्या HMPV विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांच्या संपर्कात येणं टाळावं, सुरक्षित अंतर ठेवणं, मास्कचा वापर, हात धुणे, गर्दीमध्ये जाणं टाळावं। घाबरण्याचं मुळीच कारण नाही। या HMPV या नवीन व्हायरसच्या उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचं श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। सर्वप्रथम कोविडचा अनुभव आमच्या पाठीशी आहे की आपण जे मेडिकल हेल्थ वर्कर आहे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या आजाराचा सामोरा करायला पाहिजे। त्यासाठी आम्ही एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे की सर्वप्रथम आज मी सगळ्या डॉक्टरांची आणि जी हेल्थ केअर यांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना मोटिवेट केलेलं आहे की आपल्याला हा जो व्हायरस अनफॉर्च्युनेटली जर वाढला तर त्याला कसं सामोरं जायला पाहिजे, त्याला कसं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे। नंतर आम्ही ज्या अँसिलरी गोष्टी असतात, ऑक्सिजनचा सप्लाय आहे, त्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हा टँक आहे याची मी पाहणी केलेली आहे। नंतर जम्बो सिलेंडरचे अवेलेबल केलेले आहे आणि PSA प्लांट आहे त्याची सुद्धा काही जर रिपेअरिंग लागली ते आम्ही रिपेअरिंग करून घेऊ, म्हणजे ऑक्सिजन साठा पूर्ण राहील। औषधांचा साठा सगळा आम्हाला त्यांनी पूर्ण पॉवर दिलेला आहे की कुठलंही औषध हे कमी पडता कामा नये। नंतर स्वच्छता, आत्ताच माझा हॉस्पिटल डाऊन झालं आहे, स्वच्छतेसाठी आम्ही रजिस्टर केलेलं आहे की प्रत्येक वॉर्ड सिस्टरने, नंतर डॉक्टर आणि ते स्वच्छता वर्कर या तिघांनी रोज साईन करायची 3 वेळा, म्हणजे स्वच्छता होते की नाही मला कळेल सगळ्या गोष्टी। म्हणजे या 3-4 गोष्टी आपण जर कॉन्सन्ट्रेट केला तर नक्कीच आपण या आजारापासून बचाव करू शकतो। आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महाराष्ट्रात या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नसून नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी। खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं। कोणताही आजार अंगावर काढू नये। लक्षणे आढळल्यास नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केलं आहे। या आजाराचे सिम्पटम असे आहेत की सर्दी, पडसं, खोकला हे 90% लोकांना होतं। काही लोक जे नवजात शिशु आहेत म्हणजे 1 वर्ष आतले किंवा 60+ आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन आहे, त्यांना डायबिटीस आहे, त्यांना हार्ट इश्यूज आहे किंवा अस्थमा आहे किंवा COPD आहे किंवा स्मॉल एअरवे ऑब्स्ट्रक्शन आहे, ह्या लोकांना जरा आपण काळजी घ्यायला लागते। राहिला प्रश्न आयसोलेशन वॉर्डचा, आता तर गरज नाही पण आम्ही 2 बेड पिडियाट्रिक साठी 2 बेड आणि 2 बेड ऍडल्ट साठी ठेवलेले आहे। जर यदाकदाचित जर पेशंटची संख्या वाढली तर आम्ही ते वाढवण्यात येतील। आणि आजच्या जे आम्हाला मंत्रिमंडळाने निर्देश दिले की सगळ्यांनी मिळून या आजारासाठी फाईट करा, फक्त घाबरू नका, कारण जे काही आम्ही लिटरेचर आतापर्यंत वाचलेलं आहे की असं गंभीर रुग्ण होत नाहीये। त्यामुळे पण आपण एक बेसिक काळजी घेतली पाहिजे की रोज व्यायाम करा, नंतर चांगलं जंक फूड टाळा, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या जर मिळाल्या तर घ्या किंवा चांगली फळं खा आणि गर्दीच्या ठिकाणी टाळा। शक्यतो हॉस्पिटलमध्ये येणार असाल तर आपणही मास्क लावणे, मास्क लावा आणि आपल्याला जर सिम्पटम आले, सर्दी, पडसं, खोकला झाला चुकून तर डॉक्टर समोर आपण आपल्या घरात वेगळे राहा, जेणेकरून आपण दुसऱ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका। एवढ्या जर माफक गोष्टी जर नक्कीच पाळल्या तर आपण या आजाराला चांगल्या प्रकारे सामर्थ्याने तोंड देऊ शकतो।